ऑनियन ग्रेव्ही, टोमॅटो ग्रेव्ही यूज करायला पाहिजे का मास्टर ग्रेव्ही यूज करायला पाहिजे, याच मुद्द्यापासून आज बॅचला सुरुवात झाली. आज होता 4था दिवस मित्रांनो. तर आज आम्ही डिटेलमध्ये डिस्कस केलं की कांदा ग्रेव्ही, टोमॅटो ग्रेव्ही कशा प्रकारे बनवली जाते, व्हाईट ग्रेव्ही कशा प्रकारे बनवली जाते आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण यूज करू शकतो. बरं हे यूज करायचं का मास्टर ग्रेव्ही यूज करायची, दोन्हीचे फायदे तोटे आपण आज बॅचमध्ये समजून सांगितले. त्याचबरोबर आपला पुढचा मुद्दा होता की चायनीज मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी जातात, कॉमनली कोणत्या गोष्टी जातात की ज्या रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केलं जातं. हातगाडीवरचं चायनीज हा एक वेगळा फॅक्टर आहे, रेस्टॉरंट मधलं चायनीज हा वेगळा फॅक्टर आहे. सो आपण त्या गोष्टी थ्रू त्यांना आपण सगळ्या गोष्टी समजून सांगितलं की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. या पद्धतीने इथं गोष्टींमध्ये चेंजेस ज्या होतात त्या आपण त्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर आपण साधारणतः बघायला गेलं तर तंदूरवर डिपार्टमेंटला गेलो. तंदूर डिपार्टमेंटमध्ये आपण बघायला गेलं तर तंदुरी आटा असतो, मैदा आटा असतो, वीट आटा असतो. कशा प्रकारे कोणत्या रोटीसाठी कोणता आटा यूज केला पाहिजे हे आपण त्यांना सजेस्ट केलं. त्याच्यानंतर दहीचं मॅरिनेशन वगैरे आहे ते कशा प्रकारे आपण यूज करतो आणि त्याचमध्ये त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट टाकले जातात, पनीर टिक्का असू, चिकन टिक्का असू, तंदूर असू, तर हे कशा प्रकारे बनवलं जातं. आपलं तंदूरचं जे लेआउट आहे ते कसं असलं पाहिजे, एकंदरीत तंदूरमध्ये साईडला आपण काय काय गोष्टी टाकतो. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर त्याला मसाला जर लावतो आपण तर मसाल्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असले पाहिजे, तो मसाला कशासाठी लावला जातो. एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करून आजचा 4था दिवस आपण संपवला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.